नमस्कार, मी विशाल. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. चला आपण सुरुवातीलाच जाणार आहोत बुलेटिनच्या अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये. कारण हे तसंच आहे, कारण आता निवडणुका झाल्या आणि त्यानंतर एकूणच निकाल लागले. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अंगणेवाडीच्या जत्रेत भाजप सेनेचे नेते महापौर पदाचा कौल जो आहे तो मागण्यासाठी भराडी देवीला तो मागताना दिसतात. पालिकेवर शिवसेनेचाच महापौर असेल असा पुनरुच्चार शिवसेना नेत्यांनी केला. तर पारदर्शक अजेंड्याने मुंबईकरांची सेवा करू असं भाजपचे नेते म्हणतात. सिंधुदुर्गातली अंगणेवाडीची जत्रा जशी सर्वसामान्य भक्तांची तशीच ती राजकीय नेत्यांची सुद्धा. त्यामुळे यंदाही विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर आलेल्या या जत्रेत शिवसेना भाजपच्या नगरसेवक आणि नेत्यांनीही हजेरी लावली. देवीकडे आपल्या राजकीय इच्छाही त्यांनी प्रकट केल्या. मुंबई महापालिकेवर यावेळी शिवसेनेचाच महापौर असेल असा पुनरुच्चार यावेळी भराडीचं दर्शन घेऊन आलेले शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. शिवसेनेच्या संख्याबळाच्या जोरावर त्या दिवशी जे काही महानगरपालिकेत मतदान होईल त्यामध्ये शिवसेना नंबर 1 असेल आणि शिवसेनेला मतदान करणारे लोक जास्त असतील आणि त्यांच्या आधारावरती शिवसेनेचा महापौर नक्की बसेल. दुसरीकडे फक्त 195 जागा लढवून 82 नगरसेवक निवडून आणून मुंबईचा सामना आपणच जिंकल्याचं सांगत भाजपच्या नेत्यांनीही हा विजय अंगणेवाडीच्या भराडी देवीला अर्पण केलाय. मात्र महापौर पदाबाबत विचारलं असता पद येतील जातील असं सांगत पारदर्शक अजेंड्यावर आपण काम करत राहू अशी सामंजस्याची भूमिका भाजपच्या नेत्यांनी आता घेतली असल्याचं दिसून येत आहे. आमचा निर्णय पक्का आहे. पारदर्शी भ्रष्टाचार विरहित कारभार मुंबईकरांना मिळावा या बाबतीत कुठलाही आम्ही सौदा करणार नाही आणि म्हणून या मुद्द्यावर आम्ही अटळ आहोत. राहता राहिला निवडणुकीचा निर्णय हा कोर कमिटी करेल. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी दोघांनी आपापल्या पद्धतीने अंगणेवाडीच्या भराडी मातेला साकडं घातलेलं आहे. पण या साकड्यापेक्षा महत्त्वाचे ठरणार आहेत ते दोन्ही पक्षांचे राजकीय डावपेच. आणि या राजकीय डावपेचात कोण यशस्वी होतंय ते येत्या 8 मार्चला स्पष्ट होणार आहे. सेना भाजपची युती तुटण्याआधी गेली अनेक वर्ष हे दोन्ही पक्ष राज्यात युतीचं सरकार येवो असं साकडं भराडी देवीला घालायचे. यंदापासून मात्र या दोघांनीही आपापले स्वतंत्र अजेंडे देवीकडे मांडले. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महत्त्वाच्या असलेल्या जनमताचा आदर हे दोन्ही पक्ष करतील अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. विजय बासुदकर सह दिनेश केळुस्कर आणि ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत, रत्नागिरी.